आजच्या घडीला जगातल्या कुठल्याच देशाला युद्ध परवडणारं नाही. पाकिस्तानसारख्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशाला तर नाहीच नाही. पण पाकिस्तानमधील कायमस्वरूपी अराजकता आणि तिथल्या राजकीय नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांची धार्मिक कट्टरता तसंच भारताबद्दलचा कमालीचा द्वेष त्यांना नेहमीच परवडणारं नसलं तरी भारताविरोधात कुरापती करायला उद्युक्त करते. पहलगाममधील दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी बालिश वक्तव्य करत पहलगाम हल्ला हा पाकपुरस्कृत असल्याचे पुरावे जगाला दिले. पहलगाममधील हल्ल्याला उत्तर म्हणून भारतानं 8 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांना धडकी भरेल अशी कारवाई केली. भारतानं ही कारवाई दहशतवाद्यांविरोधात आणि गैरलष्करी असल्याचं सांगत पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळांवर हल्ले केले नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु पाकिस्ताननं मात्र आपल्या स्वभावानुसार ही दहशतवाद्यांविरोधातली कारवाई असतानाही त्याला उत्तर देण्याची चूक करत आपण दहशतवाद्यांचे कैवारी असल्याचंच जगाला दाखवून दिलं. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताच्या तिन्ही दलांनी समन्वय राखत चोख उत्तर दिलं. या उत्तरादरम्यान भारताच्या लष्करी सामर्थ्याचं पाकिस्तानसह जगाला दर्शन घडलं. पाकिस्तानचे प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतवून लावताना भारतानं दाखवलेल्या आक्रमकतेनं पाकिस्तान हतबल झाला. यातूनच आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमाराला दोन्ही देशांच्या लष्करी मोहीम संचालकांची चर्चा झाली. या चर्चेतून आज सायंकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांनी सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्याचा निर्णय झाला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. भारतानं पाकला उत्तर देताना संपूर्ण देश केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य दलांसोबत राहिला. भारताच्या या एकजुटीनं भारतीय सैन्य दलाच्या संयमित पण पाकिस्तानची कोंडी करणाऱ्या कारवायांचं कौतुक होत असून ऑपरेशन सिंदूरमुळे भयभीत झालेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीला दिलेला सकारात्मक स्वागतार्ह असला तरी भविष्यात पाकिस्तानकडून कोणतीही आगळीक घडली तर त्याला उत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं स्पष्ट झालंय.